वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि मस्तपैकी आता आपण नाश्ता करावले. मस्तपैकी नाश्ता करूया. तवा पुलाव आहे. मस्तपैकी नाश्ता करूया जाऊया डायरेक्ट आपण हॉटेलवर. आज वेळ लई झाला त्यामुळे डायरेक्ट पहिला नाश्ता करतो आणि जाऊया पहिला हॉटेलवर. बाहेर एवढा पाऊस पडाला की मला तर इथं रेनकोट हुडकायला लागली. तर रेनकोट आहे इथं ह्या बॉक्समध्ये कुठल्या तरी. रेनकोट हुडकून मग जायला लागणार आहे मला. काय रेनकोट खावलं नाही आहे त्यामुळे मी काही या ड्रेसवर म्हणजे जर्किन घातले म्हणजे पहिली चालले. आणि बाहेर पाऊस बघा. पाऊस आहे ठीक चालू आहे थोडा सकाळपासून. काल रात्री पण भरपूर पडला. आत्ता पण भरपूर चालू आहे पाऊस. सगळं पाणी पाणी झालेलं इथे. आपली गाडी आहे इथं बाहेर आईच्या गावात. आम्हाला आता आहे आज जायला पाहिजे. ती गाडी केली नाही यायला गाडीला आणि आज जायला पाहिजे मला. बरोबर बाहेर पडायच्या टायमाला ना आणि जरा आला पाऊस आणि जरा आला पाऊस. जे पहिला एवढा नव्हता आणि आता बाहेर पडायच्या टायमाला बरोबर आणि जरा आला पाऊस. पण आपण काय तटणार नाही. आधीच खूप वेळ झाला आपल्याला. तर आपण आता चाललोय हॉटेलवर. हे आलेलं आहे तुळजाभवानी मंदिरात शनिदेवाला. इकडेच आहे ना. तर पहिला आपण जाणार आहे तुळजाभवानी मंदिरात. मला दाखवतो चला. मंदिर कसं आहे. खूप छान मंदिर आहे. हे लय मोठं मंदिर आहे. नंतर जसं आल्या किंवा सकाळी जर आला असा तर एवढी गर्दी असते इथं ना. खूप गर्दी असते. आता कोणच नसते इथं. मी एकटाच नाही. हे तुळजाभवानी मंदिर आहे आणि ह्याच्या समोरच कडे इकडं लागते महादेवाची पिंड. 12 ज्योतिर्लिंग पण आहे तिथं. हो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे काय आहे 12. 11 ते 12 ज्योतिर्लिंग आहे तिकडे. हे पहिला इथून जायला येत होता आज पण आता बंद केलं. आणि इकडे इथे शनिदेवाचं मंदिर आहे. शनिदेवाचं मंदिर दाखवतो आपल्याला. हे आहे ते शनिदेवाचं मंदिर आहे. हे आहे ते शनीश्वरांची मूर्ती. आणि इकडं आला असं की इथं हनुमानाची पण मूर्ती आहे. आणि इकडनं आला की इथे नवग्रह प्रसन्न जे नवग्रहांची सुद्धा इथं मूर्ती आहे. मंदिर आहे ना खूप मोठं मंदिर आहे. आता तुम्ही आलासा ना इकडे शहापूरला तर इथे या नक्की. खूप मोठं मंदिर आहे. मस्त आहे मंदिर इकडे. वडाचं झाड सुद्धा आहे मोठ्याच्या मोठं. आणि इथं गोशाळा पण आहे. तिथं गाई आहे बघा. आता गोशाळा पण आहे इथं. आणि मस्त भारी आहे. मोठं आहे मंदिर. भारी वाटते. मी लहानपणी आम्ही ना इथे खेळायला वगैरे येत होतो. चालत येत होतं त्यावेळेला. मला आपलं चप्पल घालूया आणि जाऊया आता. हो चप्पल माझं नख अजून आहे तसाच आहे. नख आत्ता आणि जरा उचल आणि लागले त्याला दोडच लागते त्याच्यावर. ते बोट आंधळे झाले म्हणतात ना तसं काहीसा झाली याला. तर मग बोटाला तर सांभाळूनच जायला लागतं मला. बघा भरपूर लोक इथे येत असतात. इथनं पुढं आणि जरा लोक येणार. आता कोणच नव्हतं एवढं पण इथनं पुढं आणि वाढतात लोक सगळी यायला. खूप खूप लोक येतात इथे मंदिरात. गरम गरम भजी निघाल्या. मस्त पैकी पकोडा पैकी. वातावरण बघा. आता जरा पाऊस थांबलाय कुठे तर पाऊस भी बघा ठीक चालू राहतो. आणि जे लागलं त्याच पाय असं वर करायला गेलं. जो पाऊस पडायला नाही तो खतरनाक मध्ये पाऊस पडाला. तब्बल म्हणजे काल रात्रीपासून पाऊस चालू आहे. अजून थांबलेला नाही पाऊस. मी आता चहा देऊन आलोय जस्ट. अजून पाऊस थांबला नाही. मुसळधार पडायला पाऊस. कंटिन्युअस पाऊस आहे इकडे. इकडे एवढा पाऊस आहे मी कोकणात वगैरे तिकडे खाली किती पावसाचा विचार करा नुसतं. म्हणजे अजून सुद्धा ढग क्लिअर नाही आहेत कुठे की म्हणजे पाऊस थांबल वगैरे त्यांना असं काहीच नाही आहे चिन्ह. पाऊस नुसता पाऊस पडायला. मक्का उडवायला आहे पाऊस. आणि असंच जर चालत राहिलं आणि आता
पंचगंगेच्या पाण्याची पातळी म्हणजे खालच्या पुलाला पाणी घास आले, म्हणजे जरासं राहिले खालचा पूल बुडायला. जर 2 दिवस जरी कंटिन्युअस असा पाऊस पडला तर 100% ना खालचा पूल बुडलेला जातो. 100% खालचा पूल बुडणार आणि पूर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण की ते काय खालचं गाळ वगैरे त्याने काय वाळू वगैरे ते नुकसान केलं नसल्यामुळे पूर भरपूर यायला म्हणून असं काहीतरी म्हणजे रीलच्या माध्यमातून तर असं याले. आणि जर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, आणि काम करा ते म्हणजे तुमच्या मला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. आणि हे वाक्य जे आहे ना मी लई दिवसातून बोलावले, आणि हे वाक्य लई दिवसातनं आपण म्हणजे ब्लॉग मध्ये द्यालो हे वाक्य, की शेवट एंडिंग करायला ब्लॉगचा. नाही तर काही मी एंड कधी केलंच नव्हतो ब्लॉगचा. जिथेपर्यंत होते तिथेपर्यंत करतच होतो, आणि तिथं म्हणजे असं एंड कधी केलाच नव्हता ब्लॉगचा, आणि आज पहिल्यांदा एंड करते. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जाताना काम करा, तुमच्या सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.